महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर धोक्याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. प्रॉपर्टी किंवा जमीन विकताना खरेदी खतात लपलेली एक भयंकर अट. अगदी बरोबर. आणि ती धोकादायक अट अशी असते की खरेदीदार ही मालमत्ता स्वतःच्या किंवा स्वतः सुचवलेल्या कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या म्हणजेच नॉमिनीच्या नावे रजिस्टर करू शकतो. हो ना. आणि मालमत्ता विकणाऱ्याला वाटतं की माझी प्रॉपर्टी समजा 1 कोटीची आहे, मला माझे पैसे मिळण्याशी मतलब. मग तो खरेदीदार स्वतःच्या नावावर 7/12 करो किंवा दुसऱ्या कोणाच्या, मला काय फरक पडतो. आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते. माझ्या अनुभवानुसार या एका ओळीमुळे भविष्यात लोकांना थेट कोर्ट कचेऱ्या भोगाव्या लागतात. हो, पण एक प्रश्न आहे. म्हणजे समजा मी माझी जुनी गाडी एकाला विकली आणि त्याने पैसे दिले, तर गाडीची चावी तो त्याच्या भावाला देईल किंवा मित्राला. मला तर माझे पैसे मिळाले ना. मग प्रॉपर्टीमध्ये यात अडचण काय? हा निष्काळजीपणा अंगाशी काय येतो? खूपच नैसर्गिक प्रश्न आहे. पण गाडीचा व्यवहार आणि स्थावर मालमत्तेचा व्यवहार यात कायद्याच्या दृष्टीने जमीन आसमानाचा फरक आहे. आपण हे सविस्तर बघूया. सगळ्यात आधी इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चा विचार करूया. विशेषतः त्यातील कलम 194 IA. खरेदीदार जेव्हा 50 लाखांपेक्षा जास्त पैसे देतो तेव्हा तो TDS कापतो आणि फॉर्म 26 QB भरतो. हा फॉर्म मूळ खरेदीदाराच्या नावाने भरला जातो. अच्छा, म्हणजे कागदावर नोंद झाली की पैसे एका विशिष्ट व्यक्तीने दिलेत. अगदी. पण प्रत्यक्ष प्रॉपर्टीची रजिस्ट्री म्हणजे अंतिम खरेदी खत तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे होत असतं. इथेच मोठा घोळ होतो. माफ करा, मध्येच थांबवते. पण जर मूळ करार एकाच्या नावे आहे आणि अंतिम खरेदी खत तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे होत आहे, तर सब रजिस्ट्रार ऑफिसमधले अधिकारी हे थांबवत का नाही? तिथेच तर मोठी अडचण आहे. नोंदणी कायदा 1908 आणि महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार त्यांची मुख्य जबाबदारी फक्त 2च गोष्टी तपासण्याची असते. एक म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि दुसरं म्हणजे ओळखपत्र. म्हणजे ते हा मिसमॅच बघतच नाहीत? अजिबात नाही. फक्त शेतकरी किंवा सामान्य नागरिकच नाही, तर दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा इथे चूक करतात. मूळ करार आणि अंतिम खरेदी खत यात व्यक्ती बदलली आहे हे ते तपासून पाहत नाहीत. बापरे. आणि इथे क्विक फॅक्ट सांगतो. आता इन्कम टॅक्सची सिस्टीम पूर्णपणे ऑटोमॅटिक झाली आहे. फॉर्म 26 QB मूळ खरेदीदाराच्या नावे आणि प्रत्यक्ष प्रॉपर्टीची रजिस्ट्री तिसऱ्या व्यक्तीच्या नावे. अल्गोरिदम लगेच हा डेटा मिसमॅच पकडतो आणि मग थेट इन्कम टॅक्सची नोटीस दारात धडकते. 100%. सिस्टीम याला संशयास्पद किंवा बेनामी व्यवहार मानून थेट स्क्रुटिनी नोटीस पाठवते. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? साठेखत करताना आपण किती सहज या अटीकडे दुर्लक्ष करतो हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर हा तर फक्त टॅक्सचा मुद्दा झाला. यातून थेट आर्थिक फसवणूक आणि दिवाणी कायदा म्हणजे सिव्हिल लॉ ची अडचण कशी उभी राहते तेही समजून घेणं गरजेचं आहे. 1 मिनिट. समजा मूळ खरेदीदार आणि तो जो तिसरा माणूस आहे त्यांच्यातच काही वाद झाला, तर त्याचा फटका विकणाऱ्याला कसा बसेल? हे बघा, समजा मूळ खरेदीदाराने तुम्हाला 10 लाख रुपये टोकन दिले आणि उरलेले 90 लाख तो तिसरा माणूस देणार होता. उद्या त्यांच्यात वाद झाला आणि तिसऱ्या माणसाने पैसे दिले नाहीत, तर मूळ खरेदीदार थेट तुमच्यावर दिवाणी दावा म्हणजे सिव्हिल रिकव्हरीचा खटला टाकू शकतो. तो कोर्टात काय म्हणेल? तो म्हणेल, मी या विक्रेत्याला 10 लाख रुपये दिले, पण याने माझ्या नावावर रजिस्ट्री केलीच नाही. मला माझे पैसे व्याजासकट परत द्या. पण अनेकांचा असा समज असतो ना की आपण तोंडी ठरवलंय, मग कोर्टात आपण सांगू शकतो की त्यानेच तो तिसरा माणूस आणला होता. हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो मला आज मोडायचा आहे. भारतीय करार कायदा 1972 नुसार तोंडी शब्दाला अजिबात किंमत नसते. इथे प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट हा सिद्धांत लागू होतो. म्हणजे काय? म्हणजे ज्या 2 व्यक्तींमध्ये लेखी करार झाला आहे तेच एकमेकांवर कारवाई करू शकतात. तुमच्याकडे त्या तिसऱ्या व्यक्तीसोबत कोणताही थेट लेखी करार नसतो. म्हणजे कायद्याच्या भाषेत तो तिसरा माणूस अस्तित्वातच नसतो. अगदी बरोबर. आणि तुम्ही त्या दोघांच्या वादात नाहक बळीचा बकरा बनता. तुम्ही कधी असा तिसऱ्या व्यक्तीच्या नावे व्यवहार करणार का किंवा असा धोका पत्करणार का? कमेंटमध्ये लिहा. आता यापुढचा धोका ऐकला तर अधिकच धक्का बसेल. हा धोका प्रत्यक्ष प्रॉपर्टीमधील उणीवा आणि फसवणुकीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. म्हणजे कसं? समजा प्रॉपर्टीमध्ये काही अडचण आहे. एखादं बांधकाम अनधिकृत आहे किंवा छज्जा पडका आहे.
तुम्ही ही माहिती मूळ खरेदीदाराला म्हणजे त्या मध्यस्थाला प्रामाणिकपणे सांगितली, ओके, म्हणजे आपण माहिती लपवली नाही. पण रजिस्ट्री झाली तिसऱ्याच माणसाच्या नाव्या, ज्या माणसाला या उणीवांबद्दल काहीच माहीत नाही. बापरे, म्हणजे त्या प्रत्यक्ष राहायला येणाऱ्या तिसऱ्या माणसाला हे दोष माहीतच नसणार. 100% मध्यस्थाला फक्त कमिशनशी घेणं देणं असतं. उद्या त्या तिसऱ्या माणसाने प्रॉपर्टीतील उणीवा पाहिल्यावर तो थेट तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेल. म्हणजे BNS किंवा जुन्या IPC कलम 420 अंतर्गत. होय, तो पोलिसांना सांगेल की मला अंधारात ठेवून प्रॉपर्टी विकण्यात आली आणि तुम्ही कोर्टात म्हणाल की मी त्या मूळ खरेदीदाराला सगळं सांगितलं होतं. पण तेव्हा तो मूळ मध्यस्थ दुर्बिणीने शोधूनही सापडणार नाही. अगदी बरोबर, कारण अंतिम खरेदी खतावर तुमच्या आणि त्या तिसऱ्या व्यक्तीच्या सह्या असतात. कायद्याच्या नजरेत तुम्ही गुन्हेगार ठरता. मग यातून वाचायचा मार्ग काय? फक्त सामान्य नागरिकच नाही तर अधिकाऱ्यांनी सुद्धा काय काळजी घ्यावी याची काही चेकलिस्ट आहे का? नक्कीच आहे. ही दुरुस्ती कशी करावी त्याचे 3 सोपे टप्पे सांगतो. पहिली कृती, मूळ खरेदीदारासोबत केलेला जुना करार विधिवत लेखी स्वरूपात रद्द करा. म्हणजे कॅन्सलेशन डीड करून. बरोबर. दुसरी कृती, तो जुना करार रद्द झाल्यावर थेट त्या नव्या तिसऱ्या व्यक्तीसोबत नव्याने करार करा. आणि जर मध्यस्थ जुना करार रद्द करायला तयार नसेल तर मग तिसरी कृती आणि सर्वात महत्त्वाचा पर्याय, मूळ खरेदीदार, तुम्ही म्हणजे विक्रेते आणि ती तिसरी व्यक्ती अशा तिघांमध्ये मिळून त्रिपक्षीय करार म्हणजे ट्रायपार्टाइट ॲग्रीमेंट करा. अच्छा, म्हणजे तिघांच्याही अटी एकाच कागदावर. होय, आणि अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनीही रजिस्ट्री करताना हा त्रिपक्षीय करार जोडला आहे का याची आवर्जून खात्री केली पाहिजे. तिथेच अनेक गैरप्रकार थांबवता येतील. म्हणजे सगळं काही कागदावर स्पष्ट राहील. होय, हे अतिशय सुरक्षित मॉडेल आहे. पण थांबलेला नाहीये विषय. या सगळ्या पलीकडे एक सर्वात भयंकर धोका आहे जो थेट राष्ट्रीय सुरक्षेशी किंवा गुन्हेगारीशी जोडलेला आहे. काळा पैसा. म्हणजे नेमकं काय होतं यात? ज्या व्यक्तीच्या नावे तुम्ही सातबारा करत आहात ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहीतच नसतं. आपण फक्त आधार कार्ड बघून खुश होतो. हो, सामान्य माणूस तेवढंच बघणार ना. पण ती व्यक्ती एखादा सराईत गुन्हेगार असू शकते. बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा आणि PMLA म्हणजे मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत तो काळा पैसा असू शकतो. मूळ खरेदीदार स्वतःचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी एखाद्या डमी माणसाच्या नावे प्रॉपर्टी घेत असेल. म्हणजे आपले पैसे आले म्हणून आपण मोकळे झालो असं वाटत असलं तरी उद्या तिथे सक्तवसुली संचालनालयाने म्हणजे EDने छापा टाकला तर तपास यंत्रणा थेट तुमच्या दारात येतील. ते विचारतील की तुम्ही या गुन्हेगाराला प्रॉपर्टी का विकली. आणि आपल्याकडे उत्तरच नसेल, कारण आपला व्यवहार तर मध्यस्थाशी झालेला असतो. अगदी. तुम्हाला निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्षे कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतील. तुमच्या बँक खात्यांवर फ्रीज येऊ शकतं. माझ्या अनुभवानुसार एक म्हण इथे अगदी बरोबर लागू होते. जेव्हा किस्मत खराब असते ना तेव्हा उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो. केवळ 1 कोटी रुपये दिसले म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधू नका. जो करार तुम्हाला वाचवण्यासाठी असतो तोच तुमच्या गळ्याचा फास बनवून देऊ नका. खूपच महत्वाची आणि डोळे उघडणारी माहिती होती ही. तर आज आपण 4 मुख्य धोके पाहिले. इन्कम टॅक्सचा फॉर्म 26 क्यूबीचा घोळ, सिव्हिल रिकव्हरीची केस, फसवणुकीचा आरोप आणि अज्ञात गुन्हेगाराचा PMLA अंतर्गत धोका. होय, आणि यातून वाचण्यासाठी तो जुना करार रद्द करणे किंवा त्रिपक्षीय करार करणे हाच योग्य मार्ग आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही YouTube चॅनल तुमच्यासाठी आहे. आत्ताच सबस्क्राईब करा. आणि कायद्याचे नेहमी पालन करा. पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते नक्की सांगा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत जमिनीच्या वारसा हक्कात होणाऱ्या एका मोठ्या फसवणुकीबद्दल. ती सुद्धा एक अत्यंत गंभीर आणि घराघरात दिसणारी समस्या आहे. आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे नक्की सामील व्हा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच माहितीचा प्रसार होणं गरजेचं आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.